नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AK एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी संकलित मूल्यमापन सत्र 1 म्हणजेच प्रथम सत्राची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 40 गुणांसाठी आहे. वेळ 2 तास आहे. प्रश्न क्रमांक पहिला, ऐकून शब्द लिहा. शिक्षक शब्द सांगतील, विद्यार्थ्यांनी ते शब्द ऐकून लिहायचे आहेत. इथे नमुना दाखल शब्द दिलेले आहेत. तापमान, सायकल, वनस्पती, ग्रामीण, सामाजिक, गोष्ट, परीक्षा, राष्ट्र, सुविचार, स्वागत. प्रश्न क्रमांक 2, खालील परिच्छेद वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुण. परिच्छेद दिलेला आहे. व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित परिच्छेदाचं वाचन करा. त्यातील अ प्रश्न, डॉक्टर कलामांसाठी बालपणी दुर्मिळ असलेली वस्तू कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पुस्तक. उत्तरामध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे, माझ्या बालपणीच्या जगात पुस्तक म्हणजे माझ्यासाठी एक दुर्मिळ वस्तू होती. पहिल्याच ओळीत आहे. यानंतर ब प्रश्न पहा. डॉक्टर कलामांच्या गावात राहणाऱ्या क्रांतिकारक राष्ट्रभक्ताचे नाव काय होते? उत्तर पहा. डॉक्टर कलामांच्या गावात राहणाऱ्या क्रांतिकारक राष्ट्रभक्ताचे नाव STR माणिकम होते. क प्रश्न, रामेश्वरमधील वर्तमानपत्राचा वितरक शमसुद्दीन. वर्तमानपत्र आणण्याचे साधन रेल्वेगाडी. यानंतर पुढील प्रश्न पहा. डॉक्टर कलामांना वाचनाची आवड असावी हे कोणत्या वाक्यावरून किंवा कोणत्या गोष्टीवरून दिसते? या प्रश्नाचं उत्तर आहे, उत्तरामध्येच आहे, पुस्तके मागण्यासाठी मी त्यांच्या घरी धाव घेत असे. या गोष्टीवरून कळते की त्यांना वाचनाची आवड होती. प्रश्न क्रमांक 3, खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुणांसाठी हा उतारा आहे. व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित उतार्याचं वाचन करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला उतार्यावर आधारित विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे लिहिता येतील. सर्व उत्तरे उतार्यातच आहेत, त्यामुळं उतार्याचं वाचन करावे. उत्तरावर आधारित पहिला प्रश्न, राजू व त्यांच्या आईकडे असणारी गोष्ट. झोपडीवाजा घर. ब. राजूला कशाचा कंटाळा येई? दवाखान्यात आईजवळ सतत बसून राहण्याचा त्याला कंटाळा येई. पुढील प्रश्न क. दवाखान्याबाहेर फिरताना राजूच्या काय लक्षात आले? उत्तर. दवाखान्याबाहेर फिरताना राजूला लक्षात आले की पेशंटसोबत आलेले अनेक गोरगरीब भुकेने व्याकुळ होऊन तेथे पैशांसाठी, अन्नासाठी दुसऱ्यांसमोर हात पसरतात. ड. राजूने पुठ्ठ्यावर लिहिलेले वाक्य कोणते? राजूने पुठ्ठ्यावर लिहिले, उरलेलं अन्न फेकू नका, मला द्या, मी ते उपाशी लोकाला देतो. जे उतार्यामध्ये वाक्य दिलेलं आहे तेच इथे लिहायचं आहे. पुढील प्रश्न क्रमांक 4, खालील कविता वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुण. कविता खूप छान आहे, व्यवस्थित वाचन करा. त्यावर आधारित खाली काही प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे लिहायचे आहेत. हंबरून वासराले चाटते जवा गाय, तिच्यामध्ये दिसती मला तवा माही माय. फण काट्या एचाईले माय जाई राणी, पायात नसे वाहन साधी हिंडे अनवाणी. इचू काट्याले बी तिचा मोजत नव्हता पाय, सुट्टीमध्ये जेव्हा मी येत होतो घरी, उसनं पासनं आणून खाऊ घाले नाना परी. पहा, कवितेवर प्रश्नांची उत्तरे पण व्यवस्थित लिहून दिलेली आहेत. कवितेतील मुलाला कोणाच्या रूपात आपली आई दिसते? उत्तर. कवितेतील मुलाला आपली आई हंबरून वासराला चाटणाऱ्या गायीच्या रूपात दिसते. ब. कवितेतील मुलगा घरी केव्हा यायचा? कवितेतील मुलगा सुट्टीमध्ये घरी यायचा. क. कवितेतील कष्टकरी आईची अवस्था कशी आहे? कवितेतील कष्टकरी आई रानात सरपण गोळा करायला जाते, तिच्या पायात चप्पल नसते आणि ती अनवाणी पायांनी हिंडते, तिला काट्या कुट्यांची पर्वा नसते. ड. आईचे महत्त्व थोडक्यात तुमच्या शब्दात लिहा. 2 गुण. आई ही मुलांसाठी आधारस्तंभ असते. ती मुलांचे संगोपन करते, त्यांना संस्कार देते आणि त्यांच्यासाठी कष्ट करते. कुटुंबाचा कणा असते. प्रश्न क्रमांक 5, खालील सूचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिहा. 3 गुण. अ. कंसातील योग्य नामे निवडून चौकटीत लिहा. सामान्य नाम मुलगा, विशेष नाम रमेश, भाववाचक नाम चांगुलपणा. कंसात दिलेले शब्द आहेत तेच इथे लिहायचे आहेत.
ब. विरुद्धार्थीचे शब्द लिहा. 1 गुण. मित्र, शत्रू, इवली मोठी, इवली म्हणजे लहान. क. प्रश्न. समानार्थाचे शब्द लिहा. सावध, दक्ष, शत्रू, वैरी किंवा दुश्मन. यानंतर पुढील प्रश्न पहा. ड. प्रश्न. खालील वाक्यप्रचारांच्या योग्य जोड्या चौकटीत लिहा. 3 गुण. 1. दुखापत होणे, इजा होणे. 2. धूम टोकणे. क. पळून जाणे. 3. वंदन करणे, नमस्कार करणे. यानंतर पुढील प्रश्न. सळसळ यासारखे 2 शब्द लिहा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. मळमळ, वळवळ. प्रश्न क्रमांक 6. सायकल व मोटारसायकल यांचा संवाद 10 ओळी लिहायचा आहे. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. सायकल आणि मोटारसायकल एकमेकांशी बोलतात अशी कल्पना करून सर्व वाक्यरचना करायची आहे. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर 10 ते 12 ओळी निबंध लिहा. माझा देश, माझी आई. कमीत कमी 10 ते 12 ओळी लिहायच्या आहेत उत्तर लिहित असताना. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवरती टिक करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील.